ज्याच्या घरी देव आला, ज्याच्यावर देवाने कृपा केली, त्याचं लक्षण काय असेल तर त्याचं लक्षण हेच आहे, देव भक्त लागी करुणे दी संसार, देव भक्ताला करुणे दी संसार. देव भक्ताला संसार करू देत नाही. का करू देत नाही? कारण त्याच्यात त्याचं हित नाही. आपण आपल्या लेकरांना हिताचं शिकवावं का त्याच्या आवडीचं शिकवावं? आपल्या लेकरांना हिताचं शिकवावं का आवडीचं? तुम्ही बोलायचं नाही ठरवलं लोकांनी. काय काय शिकवावं? हिताचं शिकायचं. यांना बोलायचं तर ह्याचा आवाज असेल असंच आहे. हिताचं शिकवावं, त्याच्या आवडीचं शिकवू नये. आता काय चालू आहे, पोराला लहानपणी विचारतात बोलायला यायला लागल्यावर, तुला काय व्हायचं? ती म्हणते मला डॉक्टर व्हायचे. तुला काय व्हायचे? वकील व्हायचे. तुला काय व्हायचे? जज व्हायचे. तुला काय व्हायचे? वारकरी व्हायचे. एक जर कारण कुठलं म्हणलं तर शर्यतच येतो म्हणत नाही. त्याचं कारण आहे आपलं हित. आपल्याला या मनुष्य जीवनामध्ये आल्यापासूनच आपण त्याला विसरलेलो असतो, परामुख झालेलो असतो. हित कळतं ते संतांना, हित कळतं ते देवाला, हित कळतं ते शास्त्राला. ज्ञानोबा म्हणतात, अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती फरवती माऊली जगा. श्रुती सारखं शास्त्रासारखी माऊली जगामध्ये दुसरी नाही. ते हिताचं करत असतात. देव सुद्धा आपल्या भक्तांच्या हिताचं करतो. बघा तुम्ही वाल्मिकीचं उदाहरण घेतलं तर वाल्मिकी किती लोकांचं पोषण करत होता घरातल्या. 10-15 लोक त्याच्या घरामध्ये होते, कुटुंबामध्ये, असं वर्णन आले. पण त्याला ते करत असताना काही वाटत नव्हतं. लोकांचा जीव घ्यायचा, लुटायची माणसं आणि घरी द्रव्य आणायचं, पैसे आणायचे आणि घरच्या लोकांचं पोट भरायचं. किती चांगलं होतं. पण परमात्म्याने नियोजन केलं, नारदांना तिथे पाठवलं. सगळ्यांना कथा माहित आहे. त्याला त्या कर्मापासून परावृत्त करून भक्तीला लावलं, राममंत्र दिला आणि पुढं जगन्नियंत्या भगवंताला त्या वाल्मिकीने जसं लिहिलं तसंच वागावं लागलं. ही शक्ती भगवंताची आहे. असं भगवान परमात्मा संरक्षण करतो. काय आहे, आपल्याला ही कळत नसतं. आपल्या शेतामध्ये, व्यवहारामध्ये काही वेळेला काही अडचणी येतात. पण त्या लक्षात घ्या, अडचणी आल्या तरी त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळत असतं. ही भगवंताची आपल्यावर असलेली मोठी कृपाच आहे. म्हणून भगवंत जे संरक्षण करतो ते या पद्धतीनं करतो. म्हणून ही जी शंका आपण केली होती की भक्त कुठल्याच प्रकारचं संकट नाही म्हणतात आणि आपण म्हणतो आमच्या संरक्षणाकरता, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी म्हणजे आमच्या संरक्षणासाठी जर देवाचा अवतार असेल भक्तांच्या, तर तो काय पद्धतीनं आहे? महाराज म्हणतात, तो अवचित उडी घालतो आणि काय करतो तर तो आम्हा घाली पाठीकडे, आम्हाला पाठीकडे घालतो. आपण कळीकाळाशी भिडे. या अभंगामध्ये कळीकाळ शब्द फार महत्वाचा आहे. आपण शत्रूला भिडतो. आता ती संगती लावत असताना कीर्तनकार संगती अशी लावतात की अर्जुनाला पाठीकडे घातलं, आपण सारथी म्हणून पुढे बसला. संगत लागण्याकरता ठीक आहे, पण या अभंगामध्ये कळीकाळ शब्द आलेला आहे. हा याच युगात लागू पडतो, इतर युगात लागू पडत नाही. कारण कृतत्रेता द्वापाराचा विचार केला तर त्या काळामध्ये काळाची भीतीच नव्हती लोकांना. कारण आयुष्य किती होतं? कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेता युगामध्ये त्याच्यावरच एक शून्य गेलं. किती राहिले? 10,000 राहिले. द्वापार युगामध्ये त्याच्यावरच एक शून्य गेलं. किती राहिले? 1,000. आणि कलियुगामध्ये त्याच्यावरच एक शून्य गेलं. किती राहिले? शतगणिले ते अर्ध लाख. 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं भगवान परमात्मा
अवताराला येण्याकरता आणि भक्ताचं संरक्षण करण्याकरता फक्त कलियुग बरोबर आहे सांगतात. आपण कळी काळाशी वेळे, कारण भक्ताला सगळ्यात मोठं संकट कशात असेल तर हे कळी काळाचं संकट आहे. कारण या काळामध्ये भक्ताच्या सारखेच दिसणारे, भक्ताच्या सारखंच बोलणारे, भक्ताच्या सारखंच भजन करणारे लोक निर्माण झाले कलियुगामध्ये. त्याच्यामुळं खरे कोणते खोटे कोणते कळायला तयार नाही. दोन्ही सारखी सारखी दिसायला दोघे सारखंच आहेत. एका वळीमध्ये 100 अशा प्रकारचे बगळे बसले होते. 100 बगळे, पण ते 100 बगळे नव्हते, 99 होते आणि त्याच्यात एक राजहंस होते. पण बघणाऱ्याला काय दिसायला लागलं? बगळे बसले 100. राजहंसाला वाटलं काय अन्याय आपल्यावर, आपण राजहंस असताना येईल तो काय म्हणायला लागला, बघा 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 100 बगळे बसले, अरे मी 100वा बगळा नाही ना, मी राजहंस आहे. आता काय करावं? राजहंस म्हणलं यांना आता परीक्षाच करायला लावावी लागल. आणि मग त्यावेळेला डेअरीच्या जवळ बसली होती. आणि डेअरीचा संप होता. तिथली पोरं म्हणली असं दूध ओतून देण्यापेक्षा बगळ्याच्या पुढे ठेवा, पितील विचार. आणि बगळ्यांच्या समोर दूध ठेवलं. त्यावेळेला राजहंस म्हणला आपल्याला चान्स आलाय, आज आपण खरा का खोटा, मी कोण आहे दाखवायचा चान्स आलाय. त्यावेळेला बगळ्यांनी काय केलं? 99 बगळ्यांनी दुधासहित पाण्यासहित दूध आणलं. पण राजहंसाने बरोबर फक्त दूध घेतलं, पाणी शिल्लक ठेवलं. कशामुळे पाहिलं? क्षीर निर्विवेकेन हंसो हंसः बको बकाः. सुभाषितकारांनी वर्णन केले. त्या क्षीर निर्विवेकानं आणि लक्षात आलं हा बगळा आहे, हा राजहंस आहे. तसं या कलियुगामध्ये भक्तावर आता सध्या फार मोठं संकट आलेलं आहे. कारण कीर्तनकाराच्या रूपाने आता कीर्तनकाराला संत म्हणायची पद्धत चालू झाली. आता कीर्तनकार झाला की त्याला संत म्हणायचं. लक्षात घ्या, कोणताही कीर्तनकार संत पदवीला प्राप्त होत नाही. नामदेव महाराजांचा अभंगच आहे, गायन करीची तरी गुणीजन होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. कीर्तन करीची तरी कीर्तनकारची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. पुराण सांगशी तरी पुराणिकची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. मला सांगा, किती कीर्तनकार तुम्ही माळ जपायला बसलेले बघितले? त्याला बोलायला सवड नाही, माळ कवा घ्यावी त्यांनी, नामचिंतन कधी करावं. फक्त लोकांना सांगायचं नाम घ्या, नाम गोड आहे, घेतलेलं चांगलं आहे, देव प्रसन्न होतो, साधू प्रसन्न होतात. इथं उभारून सांगायचं, पाकीट घेऊन निघाले पुढच्या गावाला. आणि बहुतेक सगळ्या महाराजाला लवकर जायचं असते, कारण पुढे जायचं असते त्यांनी. ह्या कीर्तनात लक्ष नाही त्याचं, पुढे जायचंय, पुढच्या कीर्तनाला जायचंय, पाकिट घ्यायची, ती काय करायची देव जाणे. पण सगळ्यांचा मार्ग हाच आहे. कलियुगामध्ये सगळ्यात परमार्थावर संकट ग्लानी जर आलेला काळ कोणता असेल तर सांप्रत काळ आहे. कारण गीतेला हद्दपार केले, भागवताला हद्दपार केले, ज्ञानेश्वरीला हद्दपार केले. नवल म्हणून जर कोणी ज्ञानेश्वरीचा पाठ घेत असेल विद्यार्थ्या करतात तर ते सध्या नवल आहे. अजिबात सगळं बंद आहे. आता एक काम शिकवायला चालू आहे, एक मृदंग वाजवायचा आणि दुसरं नाचायचं, बस. याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना काही शिकवायचं नाही. आणि मग आता गावोगाव जे जुने काळकरी संपल्यामुळं या संस्थेचं एवढं पीक आलंय. मला संस्थेविषयी आकस नाही, संस्था चालवणारा विषयी आकस आहे. पालक माझ्याकडे माणसं आली, एक विद्यार्थी म्हणून धारूरवरून आला. 9वीला पोरगा म्हणजे महाराज तुमच्याकडे घालायचं. मी मला काय करण्याकरता घालायचं पहिलं ठरवलं. त्याला वारकरी बनवायचे, साधक बनवायचे, कलाकार बनवायचं असलं तर माझ्याकडे नाही. मी कलाकार बनवत नाही. माझ्याकडे साधक बनवायचं असेल तर घाला, त्याला साधक बनवून वाटलं होतं. कारण त्या आई बापालाही कळलं गेलं आपल्या विद्यार्थ्याला काय बनवायचे, याला साधू बनवायचे का साधक बनवायचे का काही. संस्थेमध्ये घालायचं, आपल्या घरातली पिढा संस्थेत नेऊन घालायची, बस. याच्यापेक्षा काय नाही. आणि हे फार मोठं साधूवर आलेलं संकट आहे सध्या. म्हणून खरा परमार्थ करण्याकरता, सांगण्याकरता जे साधू आहेत त्यांच्यावर संकट आलेलं आहे. त्याच्यामुळं तुकोबाराय या अभंगामध्ये जे बोलतात, आमच्या करता भगवान पाठीशी राहतो,
आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे. त्याचं कारण आहे साधूवर आलेले हे संकट संपवण्याकरता परमात्मा हजर राहतो आणि एवढंच नाही करीत तर काय करतो, सुख ठेवी आम्हासाठी, आमच्यासाठी सुख शिल्लक ठेवतो. सुख म्हणजे काय तर सुख म्हणजे परमात्मा आमच्यासाठी शिल्लक ठेवतो. भगवान स्वतःला शिल्लक ठेवतो आणि आमच्यावर दया करतो. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राना. विठोबा